निवडणुकीमध्ये आम्ही सर्व पक्ष कोणताही असू द्या, सत्तेवर कोणीही येऊ द्या, प्रत्येकाचे असे गोंड शब्द असते सर. शोषित, वंचित, पीडित, दरिद्री, आदिवासी आणि शेतकरी, तर असा गोंड शब्द आमच्यासाठी दिलेला आहे शासन निवडणुकीच्या वेळेस की त्याला बळी राजा म्हटलं जातं. आणि अशी स्तुती करून त्या बळीला खरं तर ह्या निवडणुकामध्ये त्यांना बळी द्यायचा, त्याला राजा म्हणायचं. आणि एकदा निवडणूक झाली, निवडून आलो की त्या बळी राजाचाच बळीचा बकरा करायचा. जालना समृद्धी बाधित शेतकऱ्यांचा सन्माननीय राठी सरांच्या नेतृत्वाने जवळजवळ हा 52वा दिवस. आणि 52 आकडा असा आहे की अंकाच्या दृष्टीने जर विचार केला तर 5 + 2 = 7 होतो, आणि 5 + 2 = म्हटले 52 होतो. आणि अक्षराच्या दृष्टीने जर विचार केला तर 52 म्हणजे बाबा आणि वन म्हणजे जंगल. म्हणजे शासन रूपी बाबाने वन म्हणजे जंगल आमच्या संतवाङ्मयाने सांगितल्याप्रमाणे घर सोडून धरले रान, म्हणजे सर्व काम धंदे वगैरे सर्व शेतकऱ्यांनी सोडले. आणि ते रानात गेल्या 52 दिवसापासून आम्ही हे धरणं आंदोलन करतो. आणि निवडणुकीमध्ये आम्ही सर्व पक्ष कोणताही असू द्या, सत्तेवर कोणीही येऊ द्या, प्रत्येकाचे असे गोंड शब्द असते सर. शोषित, वंचित, पीडित, दरिद्री, आदिवासी आणि शेतकरी, तर असा गोंड शब्द आमच्यासाठी दिलेला आहे शासन निवडणुकीच्या वेळेस की त्याला बळी राजा म्हटलं जातं. आणि अशी स्तुती करून त्या बळीला खरं तर ह्या निवडणुकामध्ये त्यांना बळी द्यायचा, त्याला राजा म्हणायचं. आणि एकदा निवडणूक झाली, निवडून आलो की त्या बळी राजाचाच बळीचा बकरा करायचा. हे प्रत्येक पक्षाचं अनादिकालापासून मला असं वाटतं ठरलेलं आहे. आणि म्हणून शासनाला मला असा प्रश्न करायचा, अहो तुम्ही खरं तर कृतज्ञतेची भूमिका घेतल्यापेक्षा निवडून आल्याच्या नंतर कोणताही पक्ष असू द्या, कृतज्ञतेची भूमिका घेता, हे आमच्या सर्व शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी बाब आहे. कारण आपल्या शास्त्रामध्ये 2 पद्धती वापरल्या जातात, एक कृतज्ञाची आहे आणि दुसरी कृतज्ञतेची आहे. कारण एक पांथस्थ ज्या वेळेला मार्गस्थ होत असताना एका वृक्षाखाली त्याला मुक्काम पडला, थोडा आराम करावा म्हणून त्याने आराम ज्यावेळेस करायचं तर त्यावेळेस त्या वृक्षावर असलेला पक्षी, त्या पक्षाने याला ऊन लागू लागलं म्हणून सावली देण्याचा प्रयत्न केला. याची झोप झाली, उठल्याच्या नंतर याला तहान लागली, पक्षाच्या ध्यानी आलं तर त्यावेळेस त्या पक्षाने याला पाणी आणून दिलं. याला भूक लागली, 2 फळं आणले, त्या माणसाला तृप्त केलं. आणि मग या माणसाच्या लक्षात असं आलं की एवढा सुंदर मनकवडा पक्षी आपल्याला पुन्हा पुढं सापडणार नाही, म्हणून ते पुढच्या खाण्याला काय करावं म्हणून त्याला जवळ बोलवलं. आणि त्या पक्षाला असं वाटलं की 100% हा माझ्यावर दयाच करेल. जवळ आणलं, त्याची मान मोडली, त्याचं मांस पिशवीत टाकलं आणि पुढं मार्गाला निघाला. मग आम्हाला असं वाटतं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तेच ठरतं का काय? कारण असं आहे, गोड गोड बोलून सत्ता काबीज करायची आणि ती आल्याच्या नंतर शेतकऱ्यांना असं वाटतं बहुतेक आमचा निर्णय लागतो का काय, पण जवळ आला की शेतकऱ्याची अशी त्या पक्षासारखी मान मोडून टाकायची. जसा हा माणूस कृतज्ञ ठरला तसं कोणतंही शासन आमच्या फक्त केवळ शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कधीही आम्हाला ते अनुकूल होईल असं मात्र सांगता येत नाही. म्हणून या शासनाला तरी मला विनंती करायची, कृतज्ञतेचा व्यवहार केल्यापेक्षा आमच्या शेतकऱ्याशी आपण कृतज्ञतेची भूमिका ठेवावी एवढी कळकळीची विनंती करतो. कारण 52 दिवस काय आपल्यासाठी थोडे नाही, आमच्याकडे थोडं फार तुम्ही अत्यंत दयावंत अंतकरणाने लक्ष ठेवावं एवढी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आंदोलन हे दीर्घकालीन चालणार आहे, कारण आता आम्हाला याच्याशिवाय पर्याय नाही एवढी शासनाला विनंती करतो.